नमस्कार. अध्यात्मवार्ता यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक प्रभावी ग्रंथ सांगणार आहे, ज्या ग्रंथाचे पारायण केल्याने आयुष्यातील कितीही मोठं संकट असेल तर त्या संकटाचा नाश या ग्रंथाचे पारायण केल्यावर होतो. एवढंच नाही तर आपल्या मनात असे बरेच संसारिक, आर्थिक, कायिक प्रश्न असतात, ज्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला कोणीच देऊ शकत नाही. पण जेव्हा आपण या ग्रंथाचे पारायण करतो तेव्हा आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या ग्रंथामध्ये मिळतं. हा ग्रंथ नुसता ग्रंथ नाही तर एक अध्यात्माचा भांडारच आहे. कलियुगात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा उल्लेख या ग्रंथामध्ये आपल्याला केलेला आढळतो. जेव्हा मी स्वतः हा ग्रंथ वाचला, या ग्रंथाचं पारायण केलं, तेव्हा मला खरंच मनापासून असं वाटलं की या ग्रंथाचं पारायण प्रत्येकाने एकदा तरी करावं. कारण हा ग्रंथ एवढा अद्भुत आहे की तुम्ही खरंच या ग्रंथाचं पारायण केलात तर तुम्हाला एवढं छान अनुभव येतील की त्याचं वर्णन आपण शब्दात करू शकतच नाही. या ग्रंथामुळे आपल्याला समजते आपल्या आयुष्यात येणारे प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक गोष्ट पूर्वजन्मीच्या बंधामुळेच आहेत. एवढंच नाही, आपण कधी खूप कन्फ्यूज होतो. मी खूप संकटात आहे, मी नेमकं कोणत्या देवाची प्रार्थना करू, काय सेवा करू, आपल्याला काहीच समजत नसतं. पण याचंही उत्तर आपल्याला या ग्रंथामध्ये मिळतं. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल, मी नेमका असा कोणता ग्रंथ तुम्हाला सांगणार आहे. आपल्या सर्वांना माहीतच आहे, श्री दत्तप्रभूंचा पहिला मानवी अवतार म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ स्वामी यांचे चरित्र असलेला श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत ग्रंथ. या ग्रंथाचं पारायण आपल्याला करायचं आहे. हा ग्रंथ खूप प्रभावी आहे. खूप म्हणजे एवढा प्रभावी हा ग्रंथ आहे की या ग्रंथातील प्रत्येक अक्षर हे बीज अक्षर आहे. या ग्रंथाला अक्षर सत्य ग्रंथ म्हणतात. याचं कारण म्हणजे या ग्रंथातील अक्षर सत्य आहे. या ग्रंथामध्ये श्री वल्लभ स्वामींनी स्वतः सांगितले आहे, या ग्रंथाचे पारायण करणाऱ्याचा प्रपंच सुखरूप होईल. हा ग्रंथ वाचल्यावर ज्या भक्ताला माझ्या दर्शनाची तळमळ लागेल अशा भक्तांना मी साक्षात दर्शन देईन. पारायण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाचा मी नाश करीन. या ग्रंथामध्ये कोणत्या संताचा जन्म कधी होणार आहे, कोठे होणार आहे याची सुद्धा आपल्याला माहिती मिळते. तुम्ही जर गुरुचरित्राचं पारायण केलं असाल तर गुरुचरित्रात घडलेली प्रत्येक गोष्ट या ग्रंथात आधीच लिहून ठेवलेली आहे. त्यामुळे गुरुचरित्रामध्ये घडलेल्या प्रत्येक गोष्टींचा उलगडा आपल्याला हा ग्रंथ वाचताना होतो. हा ग्रंथ मला एवढा आवडला की मी या ग्रंथाचं पारायण परत करायला चालू केलं आहे. हा ग्रंथ पूर्णतः मराठीमध्ये आहे, त्यामुळे वाचताना आपल्याला जणू आपण 13व्या शतकातच आहोत आणि श्रीपाद स्वामी स्वतः आपल्याशी बोलत आहेत असा भास होतो. या ग्रंथामध्ये आपल्याला 53 अध्याय बघायला मिळतात. पण गुरुचरित्राप्रमाणे या ग्रंथाचे नियम मात्र कडक नाहीत. दिवसभरात सकाळपासून रात्रीपर्यंत जेव्हा वेळ मिळेल तेव्हा या ग्रंथाचं पारायण आपण करू शकतो. हा ग्रंथ तुम्ही कधीही कुठेही बसून वाचू शकता. मी तर हा पहिल्यांदा ग्रंथ मोबाईलवर ॲप घेऊन वाचला. मला एवढं छान वाटलं की बास. त्यामुळे मला असं वाटलं की प्रत्येक स्वामी भक्तांनी हा ग्रंथ नक्की वाचावा. म्हणजे स्वामींच्या अवताराची माहिती, प्रत्येक अवताराची माहिती स्वामी भक्तांना समजेल आणि त्यामुळे स्वामींवरची श्रद्धा, भक्ती अजून दृढ होईल. या ग्रंथाचे पारायण आपण 7 दिवस करायचं असतं. हा ग्रंथ तुम्ही दिवसभरात कधीही वाचू शकता, कोणत्या दिवशीही वाचायला सुरुवात करू शकता. पहिल्या दिवशी 1 ते 6 अध्याय वाचायचे, दुसऱ्या दिवशी 7 ते 12 अध्याय, तिसऱ्या दिवशी 13 ते 18 अध्याय, चौथ्या दिवशी 19 ते 22 अध्याय, पाचव्या दिवशी 23 ते 34 अध्याय, सहाव्या दिवशी 35 ते 42 अध्याय आणि सातव्या दिवशी 43 ते 53 अध्याय आपल्याला वाचायचे आहेत. अशा प्रकारे या ग्रंथाचे पारायण करायचे. पारायण करताना आपल्याला असं वाटतं जणू या सगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला घडतच आहेत आणि आपल्याजवळ दत्त महाराज म्हणजेच आपले स्वामी आहेत आणि श्रीपाद श्री वल्लभ स्वामींनी सांगितले, पारायण करताना मी सूक्ष्म रूपाने माझ्या भक्ताजवळ असणार आहे. त्यामुळे पारायण करताना तुमच्या शेजारी श्रीपाद श्री वल्लभ स्वामींसाठी आसन ठेवा.
या ग्रंथाच्या पारायणामध्ये फक्त तुमच्या प्रश्नांची उत्तरेच तुम्हाला मिळत नाहीत, तर हा ग्रंथ जो कोण वाचतो त्याच्या घरात शांती येते, मुलामुलींना योग्य वर किंवा वधूची प्राप्ती होते, सर्व विघ्ने दूर होतात, संतान प्राप्ती होते, पूर्वजन्मी किंवा या जन्मी काही चुकीची कर्मे आपण केली असतील तर त्यांचा नाश या ग्रंथाच्या पारायणाने होतो. आरोग्य प्राप्त होते, व्यवसायात भरभराट होते, सिद्ध पुरुषांचे आशीर्वाद मिळतात, विवाह शीघ्र जुळून येतात, दारिद्र्य दूर होऊन आर्थिक समस्या सुटतात, असे बरेच फायदे या ग्रंथाच्या पारायणाने होतात. माझी सगळ्यांना खरंच कळकळीची विनंती आहे, या ग्रंथाचे पारायण एकदा तरी करून बघा. तुमच्या आयुष्यातील सगळे प्रश्न सुटतील आणि स्वामींचा कृपा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत तुम्हाला कोणत्याही पुस्तकाच्या दुकानात मिळेल. तुम्ही विकत घेऊन मनापासून पारायण करा. तुमच्या आयुष्यातील सगळ्या समस्या स्वामी स्वतः सोडवतील. असेच अध्यात्मावरचे व्हिडिओ बघण्यासाठी अध्यात्म वार्ता यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.